गुड आफ्टरनून. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची मिटींग आज कंडक्ट केली. असेंब्लीत सांगल्याप्रमाणे वायनाडचो इन्सिडंट जाल्या उपरांत आमी आमच्या स्टेटींतलो रिव्ह्यू घेवपाचो असेंब्लीतूच ठरलेलो आणि तेज्या उपरांत स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचो वायस चेअरमॅन आनी रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सरात म्हजे बरोबर आसा. त्याच बरोबर आमचो संदीप जेकी सेक्रेटरी रेव्हेन्यू, कलेक्टर स्नेहा गिते अँड मेंबर सेक्रेटरी ऑफ प्रदीप सर, डॉक्टर प्रदीप सर मुकादम. आम्ही ह्या टोटल आतापर्यंत गोंयांत जाल्ले लँडस्लायड हे 2022 सगळ्यात व्हडले लँडस्लायड जे आसा पळय हे 3 जाग्याचेर जाल्ले. साट्रे, ताज्या उपरांत करंजाले आणि करंजोल बुद्रुक अशा 3 जाग्याचेर आणि मावशी ह्या गांवांत. आणि वीच इज ऑल्सो ह्यूज, जवळपास 1 लाख स्क्वेअर मीटर एरियेत हे पुराय लँडस्लायड गोंयांत जालें आतापर्यंत. हे लँडस्लायड सोडून ज्या ज्या जाग्याचेर नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा ल्हान ल्हान लँडस्लायड जाला, जे बार्देस तालुका, सत्तरी तालुका, बिचोले तालुका, पेडण्या तालुका आणि साऊथ गोवांतल्या सगळ्या मार्मागोवा तालुका पासून सालसेत तालुका पर्यंत हाजो सगळ्याचो ओवरऑल रिपोर्ट हो आमी 2022 हो रिपोर्ट प्रेजेंट तेंच्यांनी स्टडी केल्लो. रिपोर्ट स्टडी इन्क्लुडींग फक्त सत्तरींतलो केल्लो आणि कलेक्टरांनी रिपोर्ट स्टडी जो आसा पळय न्ही हो पुराय रिपोर्ट आमी म्हणटा तसो पुराय दोनी जिल्ल्यांतलो केल्लो. आणि हे करता आसतना आमी एक कमिटी अपॉयंट केल्ली आणि वीच इज हेडेड बाय देन कलेक्टर मामू हगे. ही चेअरपर्सन आशिल्ली. कमिटी मेंबर्स जे आशिल्ले हे चीफ कन्जर्वेटर ऑफ द फॉरेस्ट मिस्टर जगास्तीन, इट इज IFS डेप्युटी कन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर रिपोर्टेड बाय द संजीव मयेकर, प्रिन्सिपल चीफ इंजिनियर, ताज्या उपरांत रिप्रेझेंटेड बाय द इंजिनियर नेली अक्षयकर, एक्सपर्ट मेंबर डॉक्टर मनोज बोरकर, इज प्रायवेट फ्रॉम युनिव्हर्सिटी, सुरेश कुंकळीकर, डॉक्टर MK जनार्दनन, इवन जो NITतलो मेंबर आशिल्ले, राजीव चतुर्वेदी आणि डॉक्टर प्रणब मुखोपाध्याय. हे सगळे प्रायवेट मेंबर ह्या कमिटीचेर आमी अपॉयंट केल्ले. तांच्यांनी साट्रा हांगासर जाल्लो लँडस्लायड ऑलमोस्ट 2 वरां चलोन वचोन थंयसर प्रॅक्टिकली पळयले आणि कित्याक लँडस्लायड जालो ताची वेगवेगळी कारणांय सोदली. हाजे मेंबर सेक्रेटरी आशिल्ले आमचो बायोडायवर्सिटी बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप सर मुकादम हे टोटली ही टीम कोऑर्डिनेट करताले. कॉप्टेक एक्सपर्ट मेंबर दिलीप आरोलकर आणि डॉक्टर मनोज इब्रामपूरकर हे ताजेर कॉप्टेक मेंबर आशिल्ले. मामलेदार सत्तरी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सत्तरी आणि अदर ग्राउंड स्टाफ ह्या सगळ्यांनी तांकां मदत केली. ह्या लँडस्लायडची कारणां जेन्ना सोदपाक गेले तेन्ना हेवी रेनफॉल हे कारण आशिल्लेंच. बट त्याच बरोबर हेवी रेनफॉलाच्या बरोबर थंयसर जाल्ल्यो केन्ना तरी म्हणजे हाज्या खूब पयलीं थंयसरलें डिफॉरेस्टेशन जें जाल्लें हें एक कारण आसूं शकता. आणि डिफॉरेस्टेशन जाल्ल्या कारणान थंयसर उदक कंटिन्युअसली त्या डोंगरांत भितर वचप आणि मागीर दोंगर जो आसा पळय न्ही हो कंप्लिटली दोंगर फुटून कंप्लिटली जवळपास 3 किलोमीटर पर्यंत रेंजीन जे आसा पळय न्ही ही उदक कंटिन्युअसली व्हांवून येवप हे तेजें एक खूब मोठें कारण आशिल्लें. हें करता आसतना थंयसली माती ही ठिसूळ माती आणि जेका आमी म्हणटा रॉकी सॉइल म्हणटा पेक्षा भितर वॉट दॅट कॉल लायमस्टोन, तितून आशिल्लो स्टोन जो आशिल्लो हो लायमस्टोन आशिल्लो. आणि अशी वेरियस कारणां आसा. केन्ना तरी थंय कोणी तरी पयलीं अशा पद्दतीन डिफॉरेस्टेशन केल्ल्या कारणान हें जावपाक शकता आणि डोंगर कंप्लिटली मदल्यान फुटलो हें जालें तेजें कारण. हाज्या व्यतिरिक्त जाल्ली लँडस्लायड ही वेगवेगळ्या आमच्या डेव्हलपमेंट हाज्या कडेन जी प्रोजेक्टां कडेन जाल्ली. फॉर एग्जाम्पल द मालपे आसतले अशा प्रोजेक्टा कडेन जी लँडस्लायड जाला ताजोय स्टडी कलेक्टरांनी करपाक घेतला. ह्या सगळ्या रिपोर्ट आणि त्यांची सजेशन्स आमी आयकून घेतल्या उपरांत आमी जी डिसिजन्स आत्तां घेतल्या म्हणजे फुडें लँडस्लायड जावची न्ही गोंयांत हाज्या खातीर घेतलेली डिसिजन्स ही अशी आसा. आमी एट प्रेजेंट आसलेल्या कमिटी आनी 3 म्हयन्याचें एक्सटेंशन दिता आणि ते 3 म्हयन्याच्या एक्सटेंशनान परत एकदा तांकां गोंयभर अश्यो लँडस्लायड प्रोन एरियाज दोंगर खंयचे आसत जाल्यार तेंच्यांनी ते आयडेंटिफाय करचे. प्रायोरिटी आमच्यो ज्यो स्मॉल विलेजीस दोंगराच्या सकयल जर खंयच्यो आसा जाल्यार त्यो पयलीं आयडेंटिफाय करच्यो.
म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगे, केपें, काणकोण ह्या भागात अश्यो थोडेशे गांव वाडे म्हटल्यार जाता, हे वाडे लोक आसतली थंय रावता ते आयडेंटिफाय करचे आनी थंयसर जर एखाद्यो एक्टिविटीज दोंगराचेर चलता आसत जाल्यार त्यो स्टॉप करपा खातीर. दुसरी जी सजेशन्स आशिल्ली रिकमेंडेशन जी आशिल्ली, वी आर गिविंग द ट्रेनिंग फॉर द कॅपेसिटी बिल्डिंग ऑफ द मामलेदार, झेडीओज, आरएफओज हांच्या खातीर ट्रेनिंग दितले आनी कशा पद्दतीन प्रिवेंशन करपाचें हें आमी ठरयतले. म्हणजे पयली पेज जाय आशिल्ली म्हाका. आमी कम्युनिटीक इनवॉल्व करून घेतले, परत तेजें इरोजन कंट्रोल करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली करतले. स्टेबिलायझेशन मेजर्स विथ वेजिटेशन्स ही गजाल आमी इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्टेबिलायझेशन ही गजाल करतले. आमी बाकीच्या सगळ्या जाणांक गायडलायन इश्यू करपाची थारायल्या. म्हणजे ही गायडलायन जी आसा ही विशेश करून आमच्या फॉर ऑल डिपार्टमेंट इन्क्लुडींग द रेव्हेन्यू डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, TCP डिपार्टमेंट्स, पंचायत डिपार्टमेंट्स, म्युनिसिपलिटी डिपार्टमेंट्स, जी कन्सर्न डिपार्टमेंट्स आसा हाका जे आमच्या एक्सपर्ट मेंबरांनी सजेशन्स दिल्या ती सगळी सजेशन्स म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन्स, इको सेन्सिटीव एरियाज, ओके, परत अशे जे एरियाज आसा हांगासर म्हणजे ना कन्स्ट्रक्शन ना एग्रीकल्चर आनी हे डिस्टेबलायज जावपाक जायना म्हणून आमी कितें कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय हाजी एडवायजरी जी आसा पळय हाजी एडवायजरी CSA कडल्यान कन्सर्न डिपार्टमेंटाक वयतली आनी तेजे स्ट्रिक्टली फॉलो जावपाक जाय जेणे करून हेन्सफोर्थ अशा पद्दतीचे इन्सिडंट जावचे न्हय म्हणून. चवथी गजाल जी आसा पयली आमी ब्रेन स्टॉर्मिंग सेशन म्हणजे वर्कशॉप फॉर द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द कन्सर्न त्या एरियांतले जे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आसा तांकां फुडल्या शुक्राराक आमी वर्कशॉप दवरला. तो वर्कशॉप एक्सपर्ट मेंबर आसा पयली ते बी तांकां गायड करतले जेणे करून दे वील बी द वेल सेन्सिटायज अबाउट दीस लँडस्लायड इश्यूज जे आसा पळय ह्या बद्दल तांकां सेन्सिटायज करपा खातीर ही गजाल एखाद्या शुक्रारा करतले. म्हणजे शुक्रारा पयली 3 गजाली आमी करता. एक कमिटीक आमी रिन्युअल दिता आनी कमिटीक परत फुडलें काम दिता, एक एडवायजरी इश्यू करता आनी आमी वर्कशॉप जो आसा तो शुक्रार पर्यंत घेता. वी आर टेकिंग द हेल्प ऑफ नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, तांची मदत घेता. तांची मदत घेवन गोंयांत अशा पद्दतीचे एरियाज खंयचे आसा ते आमकां वेल इन एडवान्स जर डिस्टेबलायज खंयचो डोंगर जाला आसत जाल्यार कळपाक जाय. ताका आमी अर्ली वॉर्निंग सिस्टम ही डेव्हलप करपाचें म्हणजे तेतून ते चिप्स बरेचशे कडेन पेनेट्रेट करपाचो प्रकार आसता तेजी हेल्प घेवन आमी तें करपाचें थारायलां. म्हणजे ताकाच लागून लँडस्लायड इन्व्हेंटरी, स्लोप स्टेबिलिटी आनी लँडस्लायड ट्रिगर्स, थ्रेशोल्ड परसेप्शन्स व्हॅल्यूज हे सगळे काडून आमी त्या पद्दतीन एक सिस्टम डेव्हलप करपाचें. म्हणजे लास्ट वन इज एन कलेक्टराच्या अंडर मॉनिटरींग सिस्टम स्पेशली आमी तलाटीज आनी PIs ज्या ज्या जाग्याचेर विशेष करून आमी म्हणटा तो डोंगर कापता हे जर एकदां कलेक्टराक पणजे वचून कळना बट हेन्सफोर्थ तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल म्हणजे तांणी डायरेक्टली नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा कलेक्टराक इन्फॉर्म करचें पडटलें की डोंगर कापप सुरू आसा आनी कलेक्टराच्या अंडर आमी सेल डेव्हलप करता. म्हणजे कन्सर्न मामलेदार, PI, तलाटी वील गो व्हेरीफाय परमिशन घेतला ना घेतला हे सगळें व्हेरीफाय जर आमच्या तलाट्याक दिसलें की बाबा खऱ्या अर्थान हांगासर डोंगर कापली जाता आनी जर तलाटी रिपोर्ट करिना सुद्दां जरी आसत जाल्यार तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल, ही वील हेल्प द रिस्पॉन्सिबल. तशी स्पेसिफीक ऑर्डर कलेक्टर ताका इश्यू करतले. दीस इज युअर स्पेसिफीक वर्क फॉर द आमकां लँडस्लायडच्या बाबतींत ती आमी वी आर व्हेरी मच सिरियस. आमी आतां पर्यंत ह्यो सगळ्यो वी आर फॉर्मिंग द डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आतापर्यंत आमच्याकडे डिजास्टर मॅनेजमेंट फक्त कमिटी आशिल्ली जी ती हेडेड बाय द अवर कलेक्टर आनी हांव चेअरमॅन आनी मनसरत बाब तुजो वायस चेअरमॅन आशिल्लो. बट आमी स्पेशल ऑथॉरिटी फॉर्म करता. वी वील ऑथरायज अवर फ्यू ऑफिसर्स ओनली फॉर दॅट वर्क. ताका आनीक वेगळें खंयचेंच काम दिवचें ना. कंटिन्युअसली तेणी 365 days म्हणजे आमी जे आतां अर्ली वॉर्निंग सिस्टम, अर्ली मॉनिटरींग सिस्टम, बाकीचे सगळें काम मॉनिटर करप. आतां जी कमिटी घातल्या त्या कमिटी बरोबर भोंवप ते बाकीचे सगळें आय एम खरोखर हांव कॉंग्रेच्युलेट करता एंटायर कमिटी जितक्यांची नांवां वाचल्या आनी इन्क्लुडींग बाब प्रदीप सरमुखादार तांच्यांनी जे थॉरोली 2 म्हयने काम केलां
आणि 2 म्हयने तेंच्यांनी जे आमकां विशेष करून जे रिपोर्ट्स तेंच्यांनी दिल्या पळय न्ही एप्रिशिएट करी सारके रिपोर्ट्स आसा आणि इतक्या बऱ्या पद्दतीचे म्हणजे दीस इज अ लँडस्लायड मदीं जाल्ले लँडस्लायड ते वचून पळयत जाल्यार म्हाका दिसता खरोखरूच हांव तेंचे खूब खूब कॉंग्रॅच्युलेट करता तांकां आनी डीप रिपोर्ट तेंच्यांनी स्टडी करून जो आसा पळय तो दिल्लो आसा खातीर एकंदर हेंच फुडें गोंयांत म्हणजे ह्यो आतां पर्यंत जाल्ले 3 कडले लँडस्लायड आसा 1, 2 आनी 3 तिनूय कडेन हो तेंच्यांनी डिटेलान स्टडी केला आनी तो खंयसरूच जावचो न्ही म्हणून आमचो प्रयत्न आसा हाज्या फुडें आनी ताज्या खातीर आमी ही सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय ह्यो सगळ्यो गजाली ह्यान फुडें एज अ स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट आमची कमिटी ऑथॉरिटी फॉर्म जाल्या उपरांत ऑफिसर्सूय आमी अपॉयंट करतले आनी वी आर टेकिंग ऑलमोस्ट इवन दो वी आर इनवॉल्विंग द एनवायरमेंट डिपार्टमेंट स्पेशली फॉर दीस पर्पज ऑफ म्हणजे इको सेन्सिटीव झोन लो डेव्हलपमेंट झोन आसत जाल्यार आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या बरोबर एनवायरमेंट डिपार्टमेंटाकूय इनवॉल्व केला आणि या वर्कशॉपांतल्यान एकदा सेन्सिटायज केल्या उपरांत तांच्याय लक्षांत कॉशनरी मेजर्स पॉलिसी डिसिजन्स आणि त्याच्या खातीर लागपी स्पेशल फंड प्रोविजन्स हेय बी सरकारा कडल्यान जे आसा पळय टायम टू टायम तांकां आमी करतले हाची हांव आशा व्यक्त करता आनी अशा पद्दतीचे इन्सिडंट्स कोणायच्या जरी नजरेक आयले आसत जाल्यार तेंच्यांनी डायरेक्टली दे कॅन इन्फॉर्म अवर बोथ द कलेक्टर्स तेंच्यांनी डायरेक्टली इन्फॉर्म करपाक जाता वी वील एक्ट ऑन इट थँक्यू मेजर दोंगराचे सगळे स्टॅबिलिटी रिपोर्ट काडटले आमी आत्ताच्या घडीक स्टॅबिलिटी रिपोर्ट काडटले ज्या दोंगराच्या सकयल आमचो गांव आसा किंवा वाडो आसा अशे दोंगर पयलीं आयडेंटिफाय करतले आनी तांचे स्टॅबिलिटी रिपोर्ट पयलीं काडटले सेम पण व्हॉट हॅपन्स तुम्ही ते नो कन्स्ट्रक्शन नो एग्रीकल्चर नोटिफाय करता म्हणा आत्ता हेजेरूच जाता ना हेजेरूच न्हू सो तितून ते नो लँडस्लायड कन्स्ट्रक्शन नो एग्रीकल्चर जे म्हटलं आमी एग्रीकल्चर बील जे हाडलेलें पॅडी एग्रीकल्चराक आमकां पॅडी एग्रीकल्चराक कन्वर्जन सनद दिवपाची ना म्हणून आमी रेव्हेन्यू बिलाक आमी ताका अमेंडमेंट हाडला इट इज व्हेरी सिंपल कारण विरोधक कितें उलयता हें म्हाका खबर ना ते फार्म हावज आनी कित्याक भितर गेले तांकां खंयची फार्म हावजां बांदपाचें ती म्हाका खबर आमी सनदूच तेन्ना दिवचें ना तेन्ना फार्म हावज खंयचें बांदपाचें आमी वयल्यान तांकां पॅडी एग्रीकल्चरान आमकां कांयच करून दिवपाचें ना म्हणून आमी सनद दिवचें सेम जस्ट वन थिंग व्हॉट हॅपन्स टू दोज हू आतां सद्या कोणान थोड्यान दोंगर कापला पळय तेंचेर एक्शन जातलें आमच्या जी रिकमेंडेशन्स तेंच्यांनी जी सायंटिफीक कमिटी वी हॅव अपॉयंटेड नाजाल्यार मागीर आमी कमिटी ताका लागून सांगलें वी आर इशुईंग द एडवायजरी दे वॉन्ट टू जर दिल्ली आसत जाल्यार ते वचून परत एकदा पळोवचें पडटलें परत एकदा तांकां पळोवची पडटली आनी खरेंच कितें आसा पळय हें ठरोवचें पडटा सीएम सरकारच्या सम प्रोजेक्ट्सांक अपोज जाता जस्ट लायक अ भूतान प्रोजेक्ट डीएलएफ प्रोजेक्ट तुम्ही कशे तुका आत्ताच्या घडीक तूं म्हाका डिजास्टराचेर कितें आसा सर अनेक म्हणजे आतापर्यंत फ्लड मुळे नुकसान आणि भरपाई किती लोकांना किती आकडा आहे अरे काल असेंब्ली सोंपल्या आयज हांव ही मिटींग जितक्या सिरियसली आमी असेंब्लीन प्रॉमीस केल्या उपरांत असेंब्ली सोंपोवन दुसरे दीस घेतल्या तुका सरकाराचो सिरियसनेस तुका कळपाक जाय खरें म्हणजे हो प्रश्न तुवें विचारचोय पडूंक जाय